बापू निवडणुकांचे बरेचसे कल हाती आले. सांगोल्यामध्ये आपल्या उमेदवाराला सांगोलकरांनी प्रतिसाद दिलेला. या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे. तालुका स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख आणि 65 वर्ष आणि मी 40 वर्ष एका वैचारिक पातळीवर आम्ही मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही हे यावरून दिसून येतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडस शिवसेनेला सगळीकडेच विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं असतं. या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली. वेड्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी विजयी झाल्या. तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या प्रणितीताई बास्के ताई ह्या आघाडीवर आहेत. तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार. भाजपनं शिवसेनेला विश्वासात घेतलं असतं तर निश्चितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते. त्यात अडचण काही नव्हती. विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते तसं होताना काही दिसून येत नाही. एकनाथ शिंदे म्हणत एक टायगर अभिजिंत आहे तसंच आता सांगोली जनतेने दाखवलं. साहेबांचे माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि त्याने येऊन इथं मी संकटात असताना माझा प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीत आघाडी घेतली. साहेबांचं असलेलं सांगोला तालुक्याचं प्रेम आम्ही कधी वाया जाऊ देणार नाही. निश्चितपणानं साहेबांच्या आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू.